सगळ्यात पहिला म्हणजे गेलं सेशन होतं त्याच्याबद्दल कोणी वर्कआउट केलं का? काय कोणाला आठवणीत आहे का काय गोष्टी झाल्या होत्या गेल्या सेशन? कोण सांगू शकेल? हा? कोण सांगू शकेल? प्रायव्हेट लिमिटेड बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. तशाच पद्धतीचा हा एक टॉपिक आहे, तो म्हणजे कॅश फ्लो मॅनेजमेंट. बऱ्याच वेळेला आपण बिझनेस करत असतो, पण आपला बिझनेस एका लेवलला गेल्यानंतर स्टॅग्नेट का होतो, पुढे का जात? बऱ्याचशा त्याच्यातल्या अडचणी असतात. जसं गेल्या टाइमला आपलं सेशन झालं होतं प्रायव्हेट लिमिटेड, LLP या सगळ्या गोष्टींवर, प्रोप्रायटरशिपमध्ये तुम्ही कुठे स्टॉक होता, कशा पद्धतीने काम करता, त्याच्यावरती झालं होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतरचं पुढचं गोष्ट येते की म्हणजे कॅश फ्लो मॅनेजमेंट. कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय, कोण सांगू शकेल? अरे आपण बिझनेस करतोय सगळेजण, एवढं तर सांगायलाच पाहिजे ना. पैसे येत आहेत, पैसे जात आहेत, इन्फ्लो आउट. बरोबर. अजून कोण सांगू शकेल? इन्फ्लो अँड आउटफ्लो, पण फक्त कॅशच नाही, ते सगळं आपलं इनवर्ड येतं. कॅश फाईल एव्हरीथिंग पेपरवर वेगळं असतं. पेपरवर दिसायला खूप छान दिसतं, पण ॲट द एंड ऑफ द इयर कळतं की बँकेत जेवढे पाहिजे तेवढे एक्सपेक्टेड नाही. कीप अ ट्रॅक ऑफ दॅट इज द एक्झॅक्ट कॅश फ्लो. बरोबर आहे. थोडं तुम्ही जवळपास आहे सर. मी म्हणेन की कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे तुमचं महिन्याभरातली आवक जावक सेम ती वर्षाची असते, आणि त्याच्याचप्रमाणे एखादी कोविडसारखी सिच्युएशन आली, वॉरसारखी सिच्युएशन आली, तर त्यावेळेला लागणारा एक्सेस फंड असतो, जो तुमच्या बिझनेसचा म्हणतात ना आत्मा असतो, त्याच्यामुळे तुमचा बिझनेस चालतो, तो कुठेतरी असणं गरजेचं आहे. त्याचा आपल्याला माहिती असणं की आपल्या बिझनेसमध्ये येतात पैसे किती आणि जातात. बरोबर. तुम्ही काय वेगळं सांगणार ना सर? मॅनेजमेंट म्हणजे आलेल्या पैशाचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे, इमर्जन्सी फंड, स्टाफ सॅलरी पासून बाकी, आणि किती प्रकारवरून आपल्याला इन्कम येतात. आपल्याला उद्योजकाला माहिती नसतं की आपल्याला कुठं वाटतं की आपण आपला बिझनेस सेल्स करून, सर्व्हिस सेल करून, किंवा अदर सोर्सेस करून आपल्याला इन्कम कशा प्रकारे बिझनेसमध्ये जनरेट होतं हे, आणि आल्यानंतर मॅनेज करणं. बरोबर. त्या गोष्टी सो बेसिकली बघायला गेलं तर काय आहे याच्यामध्ये, सरांनी सांगितलं, पण सर तुम्ही जो सांगितलं ना तो फिनान्शियल मॅनेजमेंटचा प्रश्न आहे. बरोबर आहे. कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय आहे, तर कॅश फ्लोमध्ये सिम्पल टर्ममध्ये जर सांगितलं की आपल्याला किती पैसे येतात आणि किती पैसे जातात याचं मॅनेजमेंट. पण तुम्हाला वाटतं एवढं सोपं आहे? कॅश फ्लोवरती जवळजवळ 3-3 दिवसाचे लेक्चर होऊ शकतात, एवढं मोठं कॅश फ्लो. बरोबर आहे. आणि प्रत्येक उद्योजकाला, म्हणजे आपल्यापैकी इथे जे स्टार्टअप आहेत, सुरुवातीपासून जे सुरुवात केलेली आहे, जसं प्रोप्रायटरशिप असेल, मग कंपन्या मोठ्या होतात, 2 करोड 5 करोडपर्यंत जातात, 10 करोड जातात. पण बऱ्याच वेळेला जर त्यांनी कॅश फ्लो मॅनेजमेंटवरती जर लक्ष नाही दिलं तर त्यांना काय मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, ते आज आपण इथे बघू. ठीक आहे. मग याच्यासाठी आहे ना आपण एक हे दिलं, प्रॉफिट इज ओपिनियन, कॅश इज रियालिटी. हे वाटतं का तुम्हाला? याचा अर्थ काय की प्रॉफिट्स आपल्या बॅलन्स शीट्सवरती दिसतात, पण खरंच आपल्या खिशामध्ये तेवढी कॅश असते का? आपली बिझनेसची जी स्ट्रेंथ आहे हे कोण डिफाईन करते? कॅश. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आपण परत पुढे बघू सगळ्या गोष्टी, पण एक्झाम्पल सांगतो की मी आज अमोल सरांना एक सेल केला, तो जवळपास होता समजा 50 लाखाचा. बरोबर आहे. पण तो क्रेडिटवरती केला आणि त्याचं जे मला रिपेमेंट आहे ते 6 महिन्यानंतर येणार. माझा प्रॉफिट तर दिसणार का नाही? प्रॉफिट अँड लॉसला दिसणार का नाही? पण ऍक्च्युअलमध्ये मला पैसे आलेत का? ते 6 महिन्यानंतर येणार. सो अशा पद्धतीचं जे काय मॅनेजमेंट आहे त्याला कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हटलं जातं. आणि बिझनेसमध्ये जसं तुमचं प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं कॅश फ्लो मॅनेजमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. ती का, कशी, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलू. आताच्या ज्या प्रेझेंटेशनमध्ये हा अजेंडा असेल की आपण नेमकं काय समजणार आहे, कॅश फ्लो म्हणजे काय, त्याच्यानंतरला कॅश फ्लो काय मॅटर करतात, म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये किती इम्पॉर्टन्स आहे कॅश फ्लोचं, त्याच्या संदर्भात कॅश फ्लो जर प्रॉपर आपल्याला माहिती नसलं तर त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात त्याच्यावरती बोलणार आहोत. कॉमन मिस्टेक्स काय करतो एखादा उद्योजक, हे कॅश फ्लो मॅनेजमेंट जर नाही केलं तर त्याच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते पुढे जाऊन आपण बघणार आहे. आणि काही प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज आहेत की जर तुम्ही हे मेंटेन केलं तर तुम्हाला त्याच्यातून फायदा होऊ शकतो. सगळे आपण एकत्र आहोत ना? Yes, yes. कारण प्रत्येक उद्योजकाला ज्यांनी प्रोप्रायटरशिप पासून सुरुवात केली तर सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. नाहीतर हे जर बरोबर केलं नाही ना तर पुढे जाऊन आपण ट्रॅकमध्ये अडकत जातो, बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होत जातात, आपल्यालाच माहिती पडत नाही आपण बिझनेसमध्ये कुठे स्टक झालो, खूप साऱ्या गोष्टी. ठीक आहे.
असं तुमच्या बाबतीत झालंय का की तुमच्या कंपन्यांमध्ये प्रॉफिट्स आहे, पण बऱ्याच वेळेला असं होतं, अरे गेल्या वर्षी तर प्रॉफिट्स कमवलं 20 लाख रुपये, पण अरे लिक्विडिटीच नाही कंपनीमध्ये, पैसेच नाही आहेत, पैसे हातात नाही. असं बऱ्याच तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना होतं का? होतं का नाही? तेच समजून घेऊ आपण. सिम्पली कॅश फ्लो म्हणजे काय? इनफ्लो, जे काही पैसे येतात आपल्या कंपनीमध्ये, आउटफ्लो कंपनीमधून जे काही जातात, आणि त्याच्यातला जो नेट फ्लो असतो त्याला कॅश फ्लो म्हणतो, नेट कॅश फ्लो. सिम्पल. आता कॅश फ्लो मध्ये या ज्या 3 वर्टिकल्स असतात, एक ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग आणि फायनान्सिंग. हे बघायला गेलं तर टेक्निकल आहे, पण जर डिटेलमध्ये जर समजून घेतलं तर तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पडेल की तुमचा बिझनेस कुठे लॅक होतो. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी काय आहे, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी काय आहे आणि फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी काय आहे. मला वाटतं आपल्यापैकी बसलेल्या बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की अरे हे टेक्निकल टर्म्स आपल्याला काय उपयोग. पण जर तुम्हाला असं वाटतं ना की तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल असावा आणि ग्रोथ स्टेजला जायला पाहिजे, तर तुम्हाला तिन्ही गोष्टी समजून घेणं इम्पॉर्टंट. तर का सगळ्यात पहिलं म्हणजे ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी. कोण सांगू शकेल ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय? हा, मग बिझनेसच्या फक्त आपण बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू नाही बोलणार, पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू इथे काय बोलणार, ठीक आहे. डे टू डे ऍक्टिव्हिटीज म्हणजे बिझनेसमध्ये जे काय आपण करतो, जसं परचेस सेल करतो, त्याच्यातून कॅश येते, त्याच्यातून आपण खर्च करतो, सॅलरी देतो, रेंट देतो, या सगळ्याला काय बोलतात? ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? कोण सांगू शकेल इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? अरे आपण 10-15 वर्ष बिझनेस करतोय. Enhance your machinery or social media marketing. सोशल मीडिया हे ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये येईल. इन्व्हेस्टिंग मध्ये जसं तुम्ही सांगितलं मशिनरी घेऊ शकतात, काही फर्निचर्स असेल, तुम्ही एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जे काय करताय त्याच्या संदर्भात हे काय इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला काय वाटतं काय इम्पॉर्टंट आहे? तर बरेच वेळेला काय होतं की माझ्या बिझनेसमध्ये 20 लाखाचा प्रॉफिट आला, कॅश पण आली, पण समजा त्या 20 लाखामध्ये मी 5 लाखाचं फर्निचर बनवलं, म्हणजे आपल्या हातातून कॅश 5 लाख रुपये गेले. आपले कॅल्क्युलेशन्स कशावरती असतात? प्रॉफिट्सवरती असतात. 20 लाखाच्या प्रॉफिट्सवरती मी सगळे डिसिजन घेतले. अरे पण 20 लाखाच्या प्रॉफिट्सवरती तू 5 लाख रुपये फर्निचरवरती, इंटेरियरवरती खर्च केले, 2 लाखाची मशिनरीज घेतली, तर तुम्हाला समजलं पाहिजे ना की तुमचं कॅश एक्झॅक्टली कुठे चालले, आउटफ्लो कुठे चालले. सो इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज आहे. फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज कोण सांगू शकेल? कोण सांगू शकेल? बँका, मित्र, नातेवाईक हा, त्यांच्याकडनं त्यांच्याकडून पैसे. घेतलेलं लोन आणि त्यांना रिपे केलेलं लोन. बिझनेस करत असताना बऱ्याच वेळेला असं होतं, तुमच्याबरोबर झालं का कोणी सांगा, आपले टू बी व्हेरी फ्रँक, जे तुम्ही जर सांगितलं तर एखाद्याला त्याच्याबद्दल काहीतरी समजेल की यावर्षी माझ्या प्रॉफिट्स मध्ये 20 लाखाचा प्रॉफिट झाला, पण तरी पण माझ्या डोक्यावरती कर्ज वाढत चाललं. का वाढतंय? बरं, बऱ्याच वेळेला असं होतं की जर कॅश फ्लोचा अभ्यास नाही केला तर प्रॉब्लेम कुठे होतो? प्रॉफिट्स दिसतात, पैसे आउटस्टँडिंग आहे, डेटर्सकडे पडलेले आहेत, पण मग चाललंय कशावरून? तर फायनान्स. मग मित्राकडून पैसे घेतले, फॅमिलीकडून पैसे घेतले, बँकेतून लोन केले. बऱ्याच वेळेला जर हे फायनान्सिंग कॅश फ्लो जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने अनालिसिस नाही केला तर प्रॉब्लेम काय होतो? एक EMI भरायला दुसरे EMI भरायला. एक EMIचं पेमेंट करताना आपल्यालाच नाही माहिती पडत ना आपली कॅश कुठे चालली. बऱ्याच वेळेला बिझनेस करत असताना बऱ्याच लोकांना असं होतच ना की अरे मी एवढं करतो, 2 लाखाचा सेल झाला, 1 लाखाचा माझा खर्च आहे, जास्तीत जास्त इकडे तिकडे खर्च करून काही जरी केलं तरी 70-80 हजार रुपये मला महिन्याचे प्रॉफिट आहे, पण तरी मग त्याला लोनची काय गरज लागते? तुम्ही हाऊसिंग लोन करत असाल, कार लोन करत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण जर तुम्ही बिझनेस लोन करता म्हणजे याचा अर्थ काय? तर तुमचा कॅश फ्लो इनफ्लो आहे का आउटफ्लो आहे, हा तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे तुम्हाला फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे. वाटतं का नाही तुम्हाला? सो बरेच वेळेला जर आपण आपला कॅश फ्लो या 3 ऍक्टिव्हिटीजमध्ये जर बघितला नाही, म्हणजे ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीजमध्ये जो बिझनेसमध्ये जो काय होतो, सेल, परचेस, खर्च, सॅलरी, रेंट, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीजमध्ये आपण काही फिक्स असेट्सवरती खर्च करतो, मशिनरीजवरती खर्च करतो तो, आणि फायनान्सिंग कॅश फ्लो म्हणजे काही लोन्स घेतो, लोन रिपे करतो, इक्विटी देतो, डायव्हर्सिफिकेशन करतो आपला फंड, या सगळ्या इन्व्हेस्टिंग फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज.
या 3 पार्टवरती जर प्रॉपर पद्धतीने तुम्ही अनालिसिस केलं तर प्रत्येक वर्षाला तुम्हाला माहिती पडू शकतं की नेमका आपला कॅश फ्लो कुठे चाललाय आणि ह्याच्यावरती तुमचे डिसिजन आहेत ना भविष्यातले चुकू नाही शकत. काही गोष्टी आहेत त्या आपण थोडे समजू. हे मी आता एक्सप्लेन केलं तेच आहे. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे जो बिझनेस ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण करतो ते, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज, परचेस अँड सेल ऑफ लॉंग टर्म असेट्स आणि फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज. एक छोटासा चार्ट बनवलाय, समजून घ्या. प्रॉफिट्स आणि कॅश फ्लो मधला डिफरन्स सांगितला. प्रॉफिट्स म्हणजे काय? क्रेडिट सेल्स अँड फ्युचर इन्कम. म्हणजे मी आता जे एक्झाम्पल सांगितलं की मी यांना सेल केलंय, आता प्रॉफिट तर झालाय, पण माझा इन्कम झालाय का ऍक्च्युअल मध्ये? नाही ना. आपण डिसिजन कुठल्या बेसिसवरती घेतो? बॅलन्स शीट मधल्या प्रॉफिट अँड लॉस वरती घेतो. पण ऍक्च्युअल मध्ये कॅश फ्लो जर बघितला तर ओनली ऍक्च्युअल मनी इन बँक. माझ्या बँकेमध्ये किती पैसे आहेत त्याच्यावर माझे डिसिजन आले पाहिजेत का? बऱ्याच वेळेला होतं ना असं. दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस. म्हणजे याच्यात प्रॉफिट्स मध्ये स्टेटमेंट मध्ये दिसतात प्रॉफिट्स आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये जर बँकेमध्ये जर ते पैसे आले तरच त्याला कन्सिडर केलं जातं, म्हणजे रेग्युलर ऍक्टिव्हिटीजसाठी. प्रॉफिट अँड लॉस मध्ये मॅनिप्युलेशन पॉसिबल आहे? येस आहे. करतो ना आपण टॅक्स वाचवण्यासाठी बरेचसे ऍडजस्टमेंट करतो, बरोबर आहे का? पण तुम्ही सांगू शकता कॅश फ्लो मध्ये तुम्ही मॅनिप्युलेशन करू शकता? कसे करणार? कॅश किती आली आणि किती गेली हे आपल्यालाच माहिती आहे. तुम्ही इथे किती पण मॅनिप्युलेशन करा, कॅश फ्लो मध्ये मॅनिप्युलेशन पॉसिबल आहे का? जोपर्यंत तुमच्या हातात पैसे येतच नाही किंवा जातच नाही तोपर्यंत तुम्हाला कसं माहिती पडणार? प्रॉफिट्स अकाउंटिंगच्या बेसवरती करायला लागतं आणि कॅश आहे जे आपल्याला रेग्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये टाइम वरती माहिती पडतं. म्हणजे जर कुणाचा कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे जर चेक करायचं झालं तर त्यांनी त्यांचं बँक बॅलन्स आणि कॅश इन हँड चेक करा. जर ती पॉझिटिव्ह असेल तर समजायचं की तुम्ही पॉझिटिव्ह बिझनेस ग्रोथ करता. प्रॉफिट्स आपल्याला काय सांगतं की तुम्ही किती कमवू शकता आणि कॅश फ्लो काय सांगतं की तुमच्या हातामध्ये एक्झॅक्टली किती रिझर्व्ह. समजलं? एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. सेल ऑन क्रेडिट 10 लाख, जे परचेस केला होता तो माल जो 8.5 लाखाचा, प्रॉफिट्स होता 1.5 लाख रुपये. पण वरती लिहिलं ना सेल ऑन क्रेडिट नॉट रिसिव्ड इट, याचा अर्थ काय? पैसे अजून मिळाले नाही, त्याच्यामुळे कॅश इन हँड किती आहे? रिअलिटी समजते. बऱ्याच वेळेला हे नवीन उद्योजक आहेत ना, मी माझ्या या 15 वर्षाच्या जर्नीमध्ये बघितलं बरेच उद्योजक इथे कुठे मिस्टेक्स करतात. सुधीर सर बऱ्याच वेळेला सांगत असतात, एखादा नवीन उद्योजक ज्यावेळी येतो मार्केटमध्ये आणि त्याला काहीतरी अपॉर्च्युनिटी दिसते की बाबा एखादा कॉन्ट्रॅक्टर बोलतो की बाबा हे काम कर, त्यावेळेला तो पेमेंट टर्म चेकच करत नाही. 60 दिवस 90 दिवस काय दिलंय माहिती नाही, पेमेंट्स कधी भेटणार माहिती नाही. त्याला फक्त एवढंच असतं की बाबा मला काम भेटतंय ना एवढं मोठं, एखाद्या कंपनीचं नाव लागलं की मला काम भेटतंय, म्हटलं मी ते काम करायला पाहिजे. आणि तिथे लोक अडकतात का? तर त्यांचा कॅश फ्लो निगेटिव्ह होत जातो. प्रॉफिट्स बॅलन्स शीट्स वरती प्रॉफिट अँड लॉस वरती दिसत जातात, पण ऍक्च्युअल मध्ये कॅश इन हँड मध्ये निगेटिव्हिटी येत जाते आणि मग त्याच्या पुढे काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो ते पुढच्या पीपीटी मध्ये. थोडं फास्ट चालेल ना, कारण आपल्याला मला असं वाटतं ना की टाइम कमी पडेल. ठीक आहे. कॅश फ्लो का मॅटर करतो? काही कारण दिलेली आहेत. प्रॉफिट दिखता है बट कॅश ही बिझनेस चलाता है. म्हणजे बऱ्याच वेळेला असं मगातपासून आपण त्याच्या म्हणजे माझ्या काही गोष्टी रिपीट होत असते. ते मी का सांगतो? मी अनुभवातून सांगतोय. बऱ्याच वेळेला मी बिझनेसमध्ये बघत असतो ना, त्यावेळी प्रोप्रायटरशिपच्या बाबतीमध्ये ह्या मेजर चुका होतात. कारण का की एकतर बिझनेस वेगळा, पर्सनल एक्सपेंडिचर जे असतात ते वेगळं ठेवत नाही. म्हणजे उद्या सॅलरी द्यायची झाली आणि आदल्या दिवशी अकाउंटमध्ये पैसे नसले तर सेव्हिंग अकाउंटमधून आपण ट्रान्सफर करतो. उद्या घरामध्ये एखादी एमर्जन्सी निघाली तर करंट अकाउंटमधून सेव्हिंगमध्ये ट्रान्सफर करतो. त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी बिझनेसमध्ये आपल्या प्रोप्रायटरशिपमध्ये किंवा इनिशियल बिझनेसमध्ये नसते. त्याच्यामुळे काय होतं की सर्वायवल ऑफ बिझनेस करत असताना प्रॉफिट्सवरती जर तुम्ही डिसिजन घेत असाल तर ते चुकीचे ठरू शकतात. बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा मोठा डेटर ज्याच्याकडे आपण सेलचं काम केलं आहे आणि त्याच्याकडून पैसे यायचे बाकी आहेत, 2 महिने झाले येत नाही, 3 महिने नाही झाले येत नाही, पण नंतरला आपण आहे ना त्याची अपेक्षा सोडून देतो. पण मग तो ज्यावेळी तो लॉस होतो तो कुठे कन्सिडर करतो का आपण?
आपण कधी बघितलंय का की या वर्षामध्ये माझं हे लॉस झालंय आणि तो मग गेल्या वर्षीचा एवढा प्रॉफिट होता त्याच्यातून ते मायनस केलं पाहिजे असं कधी विचार केलाय का तुम्ही? कधीच होत नाही, प्रॅक्टिकली पॉसिबल पण नाही. अवॉइड बँकरप्सी. जर बिझनेस प्रॉफिट्स दिसतात पण कॅश लिक्विडिटी नसेल तर काय होतं? EMI बाउन्स होणार. पुढे काय केस स्टडीज मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बऱ्याच वेळेला मी माझ्या क्लायंट्सकडे बघतो ना तर डेटर्स असतात 5 लाख आणि क्रेडिटर्स आहेत 80 लाख. कसं तुम्ही सर्व्हाइव्ह करता? तुम्ही विड्रॉ किती करता? एक्झॅक्टली तुमची कॅश चालली आहे कुठे? प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटच्या बेसिसवरती तुम्ही तुमच्या बिझनेसचे डिसिजन घेऊ शकता. त्यासाठी कॅश फ्लो. पण या कॅश फ्लोला आतापर्यंत बिझनेसमॅनने आपल्या लाईफमध्ये कधी इम्पॉर्टन्सच दिले. जर ह्याच्यावरती जर प्रॉपर पद्धतीने विचार केला आणि प्रत्येक महिन्याला जर तुम्ही फ्लो फाइंड आउट केला तर तुम्हाला माहिती पडेल की नेमकं आपलं चुकतंय. बघा आपल्यापैकी बऱ्याच जण आपण एवढ्या वर्ष बिझनेस करतो, आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये काय आहे काय नाही सगळं माहिती असतं. फक्त काय थोडंसं अशा ठिकाणी आल्यानंतरला एखादं नॉलेज ज्यावेळी भेटणार त्यावेळी तुम्हाला माहिती पडेल की हे मला करायला पाहिजे. आणि ही जर एकदा तुम्ही सवय टाकली ना, सवय केली तर तुम्हाला आहे ना पुढे फ्युचरमध्ये आहेत ना, मला भविष्यामध्ये येणाऱ्या 2 महिन्यामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो ते तुम्ही कॅश फ्लोवरनं फाइंड आउट करू शकता. आता बऱ्याच लोकांना उद्या काय EMI जाणार आहे, परवा काय EMI जाणार आहे त्याची कल्पनाच नसते. मग आदल्या दिवशी आदल्या 2 दिवसा अगोदर आहे ना त्यांची मग पळापळ चालू होते की अरे हे करायचं ते करायचं. का तर कॅश फ्लो मॅनेजमेंटच नाही. किती पैसे येणार आहेत, किती पैसे जाणार आहेत, काय काय ताळमेळ नसतं. आहात ना माझ्या बरोबर सगळेजण? Yes, yes. स्मूथ ऑपरेशन जसं आता मी सांगितलं प्रॉफिट्स दिसतात. आता मी रिसेंटली सांगतो 16 करोड टर्नओव्हरवाली माझ्याकडे एक कंपनी. प्रॉब्लेम कुठे होतो माहिती आहे? दर महिन्याच्या 5 तारखेला ज्यावेळी सॅलरीचे वेळ येतात ना त्यावेळी 5-5, 7-7 लाख, 10-10 लाख रुपये सॅलरी द्यायला लागते. त्यावेळी त्यांना घाम फुटतो. का घाम फुटतात? कॅश फ्लो मॅनेजमेंटच नाही त्यांच्याकडे. त्यांना विचारलं सर गेल्या वर्षी माझा प्रॉफिट जवळजवळ 1.5 करोड होता. अरे पण त्याच्यासमोर आउटस्टँडिंग किती आहे, क्रेडिटरचे देणे किती आहेत, तुझे EMI किती बाउन्सेस झालेत. पण जर तुम्ही हे काय केलं नाही तर तुम्हाला तुमचं ऑपरेशनमध्ये कधीच म्हणजे हर टायमाला प्रॉब्लेम होणार. प्रत्येक वेळेला रेंट आलं की घाम फुटणार, सॅलरी आली की घाम फुटणार, EMI आले की घाम फुटणार. त्याच्यासाठी तुम्ही जर हे मेंटेन प्रॉपर पद्धतीने केलं तर तुम्हाला पुढच्या 3 महिन्यामध्ये माझ्या हातात काय येणार आहे किंवा काय येणार नाही आहे याची पूर्णच्या पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे कॅश फ्लो इम्पॉर्टंट. ग्रोथ आणि एक्सपान्शन म्हणजे नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे टाकायला पाहिजे का? बरेच वेळेला आपल्यापैकी इथे बरेच जण कामं करत असतो आणि रोजच्या डेमध्ये आपल्याला नवीन अपॉर्च्युनिटीज भेटतात. आज सर भेटले, एखादं काय डिस्कशन झालं, जॉईंट व्हेंचर चालू करायचं. परत दुसरे कोणतरी भेटले, जॉईंट व्हेंचर. अरे खिशात पैसे आहेत का? प्रॉब्लेम तो होतो. आयडेंटिफाय करताय का नाही तुम्ही? मग आपण यांना बोलणार हा चालू करूया. बिझनेस 6 महिने चालवतो कसं तरी 7व्या महिन्यामध्ये पैसे द्यायची वेळ येते त्यावेळेला तो बिझनेस कोलॅप्स होतो, बॅकआउट करतो. का प्रॉब्लेम येतो? कॅश फ्लो मॅनेजमेंट माहितीच नाही ना, खिशात पैसे किती येणार आहेत, किती आहेत. त्याच्यामुळे मग हा सगळा पुढे प्रॉब्लेम होत जातो. बिल्ड फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड कॉन्फिडन्स. बट ऑब्वियस आपण जे डिस्कशन केलं त्याच्यावरनं हा पॉईंट क्लिअरच झाला असेल. तर कॅश फ्लोला आमच्या फायनान्शियल टर्ममध्ये लाईफ लाईन किंवा लाईफ स्टेटमेंट म्हटलं जातं बिझनेसचं. त्यामुळे कॅश फ्लोवरती काम करा. आमच्या ऑफिसमध्ये प्रत्येक महिन्याचा आमचा कॅश फ्लो तयार आहे. जसं मी गेल्या टाइमी सांगितलं की या गोष्टी फक्त मी तुम्हाला इथे लेक्चर नंतर तर आमच्या ऑफिसमध्ये प्रत्येक महिन्याचा आमचा कॅश फ्लो, कारण बाय डिफॉल्ट सी असल्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही मेंटेन करतो. त्यामुळे प्रत्येक महिन्याला आम्हाला काय अडचणी आहेत. बऱ्याच वेळेला असा पण प्रॉब्लेम येतो सर की आपल्याला पुढचं मॅनेजमेंटच माहिती नाही आणि आपण लाईफस्टाईलवरती खर्च करायला जातो. समजलं? आपण ठरवतो हा पुढच्या महिन्यात आहेत ना देशमुख सरांकडून 3 लाख रुपये येणार आहे, मी हे प्लॅन करतो ते प्लॅन करतो. अरे आहेत का, आलेत का? आउटस्टँडिंग बघायला गेले मोठ्या कंपन्यांमध्ये 1.5-2 करोडचे आउटस्टँडिंग आहे. पण जोपर्यंत रिअलायझेशन होत नाही म्हणून बोलतात कॅश इज द किंग. काय बोललं जातं? आपण डिसिजन डायरेक्ट घेतो ना, अरे 3 लाख रुपये आले तर त्याच्यातून मी हे करेल ते करेल आणि ते यायच्या अगोदर डिसिजन घेऊन मोकळे होतो. केस स्टडी बघूया आपण काय.
केस स्टडीमध्ये नेमका कॅश फ्लोच्या काही गोष्टी समजतील. सगळ्यात पहिली केस स्टडी आहे MSMEची एक आहे. बिझनेस आहे, गारमेंटचा होलसेलर आहे. मंथली सेल्स 40 ते 50 लाख. आपण SME सेक्टरच बघतो, जास्त मोठे बिझनेस बघत नाही. प्रॉफिट मार्जिन आहे 12%. होतं असं 10-12-15% मार्जिन. माझ्यामध्ये तर एकदम होलसेलर आहेत ना, ते 5% आणि 4% वरती पण काम करतात. बरोबर आहे. त्यांचा प्रॉब्लेम काय, क्रेडिट गिव्हन 60-90 दिवस आहेत ना, पैसे येतात. इथे आहे ना, इथे ही जी लाईन आहे ना, याच्यावर लोकांचं लक्ष नसतं. सप्लायरचं पेमेंट द्यायचं आहे, बरं मी देणार क्रेडिट कुणाला 60 दिवसाचे, पण मला पेमेंट किती दिवसामध्ये द्यायचं आहे? तुमच्यासाठी कोण थांबतं का 60 दिवस? सांग. तुम्हाला तुमच्या कंपनीची मोठी ऑर्डर मिळाली म्हणून त्याच्या पेमेंट टर्मवरती तुम्ही ॲग्री करता. 45 डेज, 60 डेज, 90 डेज तुम्ही ॲग्री करता. बरं तुम्ही किती जणांना, जर तुमचा बिझनेस तेवढ्या स्ट्रॉंग लेवलवरती नसेल, जर तुम्ही एकदम नवीन फेजमध्ये असेल, तर तुम्हाला किती दिवसाची गॅरंटी देते? आज मार्केटमध्ये कोण उभं करतं का? त्यामध्ये त्याचा अर्थ काय, तर तुम्हाला तर पेमेंट्स करायचे आहेत टाइमवर. गॅप कुठे क्रिएट व्हायला चालू झाला समजतं. प्रॉब्लेम काय होतं, इथे 60 ते 90 दिवसाची क्रेडिट दिल्यामुळे जवळपास 2 महिन्यापासून 3 महिन्यापर्यंतचे पैसे आपले अडकून जातात. हा पॉईंट क्लिअर होतं. मी जर क्रेडिट 2 महिन्याचे 3 महिन्याचे जर दिले, तर माझे 60 ते 70 लाख रुपये तर अडकून जाणारच ना बिझनेसमध्ये. हे पैसे कधीच तुम्हाला भेटणार नाही, कारण की क्रेडिट प्रत्येक महिन्याला पुढे 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 रोल होत जाते. इथपर्यंत आहात? त्याच्यानंतरला तुमचा प्रॉब्लेम काय होतो, आता हे तर पैसे अडकले, महिन्याचे आपल्याला जर सॅलरी द्यायची आहे, रेंट द्यायचे, सगळ्या गोष्टी द्यायचे, कॅश इनफ्लो स्लो होतो आणि आउटफ्लो फास्ट होतो. इथे कसरत चालू होते बिझनेसमध्ये. पहिला टप्पा आयुष्यातला, जिथे आपलं माइंड काम करतं की अरे मी प्रॉफिट्समध्ये आहे, मी धंदा चालू केला, मोठं कॉन्ट्रॅक्ट घेतलं, टर्न ओव्हर केला. आज प्रत्येकाची मेंटॅलिटी आहे की माझा टर्न ओव्हर 50 लाख आहे, 1 करोड आहे, 2 करोड आहे, 5 करोड आहे, 10 करोड आहे. हे टर्न ओव्हरमध्ये अडकतो, पण गडबड इथे चालू होती आणि स्ट्रेस बिझनेस म्हणजे आयुष्यामध्ये इथून सुरू आहे. आता या केस स्टडीमध्ये काय चुकीचं झालं समजून घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांनी खूप मोठी क्रेडिट सायकल दिली. जर तुम्ही त्या बिझनेसला सस्टेन करू शकत नाही, तेवढा जर तुमचा कॅपिटल इन्फ्लो नसेल, तर तुम्ही ही 60 दिवसाची 90 दिवसाची जी रिस्क घेताय ना, ही तुमच्या बिझनेसला किल करून टाकते एकदम इनिशियल लेवल. बऱ्याच वेळेला असं होतं की आज मला एखाद्या चांगले, जसं आता सर BPCLचे कॉन्ट्रॅक्टर, BPCL मोठी कंपनी आहे, जर तिने 60 आणि 90 दिवसाचं क्रेडिट माझ्याकडे मागितलं आणि 50 लाखाची बिलिंग असेल, नवीन उद्योजक काय विचार करतो, अरे मला BPCLची 50 लाखाची ऑर्डर केली, करायची का नाही करायची? तुमच्यापैकी काय सांगा, करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? कॅश फ्लो अनालिसिस करायच्या अगोदरचं सांगा. जर क्रेडिट लिमिट जास्त असेल तर नाही केलं पाहिजे. कारण काय, तुम्ही जर 3 महिन्याचा तो फंड बाहेरून जर उभा केला, तर त्याचं जे व्याज लागतं ते जर त्याच्यातून वजा केलं आणि त्या कंपन्या काय करतात, तुम्हाला 8% वर कमवायला देत नाहीत आणि मग ते 8% असे तुमच्या व्याजामध्ये 3 महिने निघून जातात. आणि नंतर लक्षात येतं आपण 1 आणि 2% काम करतोय, त्यात पण मॅनेजमेंट फी, CA ची फी, अजून टॅक्स कन्सल्टंटची फी, या सगळ्या फीज वगैरे सगळ्या आपण त्यात पकडल्या ना, आपल्याला वाटतं हे प्रॉफिट आहे. पण ऍक्च्युअली ब्रेक इव्हन जो आपल्या बिझनेसचा ब्रेक इव्हन असतो, तो त्यात आपण पकडतच नाही की माझ्या बिझनेसचा ब्रेक इव्हन एक आहे महिन्याचा, तो पण त्यातून मायनस झाला पाहिजे. फक्त BPCLची ऑर्डर मिळाली म्हणून ती केली पाहिजे असं मला वाटतं चुकीचं आहे. पण हे रिअलायझेशन कधी होतं सर, ज्यावेळी तुम्ही कॅशच्या आहेत ना डिटेलमध्ये माहिती घेता, तुमच्या बँकेमध्ये किती आहे. पण बरेच लोक इमोशनमध्ये येऊन एक मोठं कॉन्ट्रॅक्ट भेटतं आणि मग हे 60 लाख 70 लाख रुपये उभं करायला बघता येईल, या आशेवरती ज्यावेळी बिझनेस चालू करतात आणि मग ते फ्रेंड्सकडून एका टायमासाठी 2 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी लोन घेतात, मित्रांकडून घेतात, बँकेकडून फायनान्स घेतात. पण जो आउटफ्लो मगाशी जो सांगितला होता ह्याच्यातला, हा जो डिफरन्स आहे हा एवढा फास्ट झालेला असतो ना की त्या ट्रॅपमध्ये माणूस अडकण्याचे चान्सेस आहेत. विथ फॉलोअप सिस्टम. तर 60 दिवसाचा टायमिंग दिल्यानंतर आपण काही कंपन्या बरोबर 45 डेज 60 डेजमध्येच पेमेंट करतात, अशातला प्रकार नाही. पण नाव मोठा असल्यामुळे आपण काय करतो, हा आज ना उद्या पेमेंट येईल. म्हणजे बिझनेसमॅनने जर या सवयी लावून घेतल्या नाही आणि कॅश फ्लोमध्ये जर लक्ष दिलं नाही, तर तुम्ही
अडकत कसे जातात. आज बरेचसे बिझनेस 5 करोडपर्यंत 10 करोडपर्यंत पोहोचलेत, पण जर तुम्ही बॅलन्स शीट ओपन करून त्यांची लायबिलिटी साईड जर चेक केली तर ओडी सीसी फॅसिलिटी टर्म लोनने येत नाही, त्यांची लायबिलिटी साईड पूर्ण भरून गेली. का तर या गोष्टी पहिल्यापासून लक्ष नाही दिलं आणि हे फायनान्शियल एज्युकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही. तुम्हाला समजतं ना सिरियसनेस ऑफ कॅश फ्लो किती आहे. कनेक्ट करताय ना तुम्ही पर्सनल लाईफ बरोबर तुमच्या. नो कॅश फ्लो प्लॅनिंग, ठीक आहे. इम्पॅक्ट काय आता सांगितलं तसं ओडी घेतो. बऱ्याच वेळेला असं होतं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलंय 60 दिवसाचं 90 दिवसाचं पेमेंट तर आहे. तुम्हाला असं वाटतं का की बँका तुम्हाला आज तुम्ही अप्लाय केले ना उद्या तुम्हाला फंड दिला. किती दिवस जातात सर, कुठे गेले कल्पेश सर, किती दिवस जातात बँका फायनान्स करायला अनसेक्युअर्ड वर्स्ट टू वर्स्ट केस मध्ये? 3 महिने नाही, 3 महिने, 2 ते 3 महिने. मला पैशाची गरज आहे आता, एकदम अर्जंट गरज आहे. माझा वीक कॅश फ्लो आहे, फायनान्शियल माझं सिबिल कमी आहे. 3 मला महिने किती दिवस जातील फंड उभा करायला? मिनिमम. अशा वेळेला प्रॉब्लेम कुठे होतो, आपण कुठे जातो? Personal. हाय तो आहे ना लोन ॲट हायर इंटरेस्ट. ते 3 महिन्यात येतात. मग हायर इंटरेस्टने घ्यायला गेलो काय होतं, सावकार. मार्जिन्स तुटतात. सरांनी जर सांगितलं आपल्याला हे समजतच नाही ना त्यावेळेला. आपल्याला हे तुम्ही अभ्यासच केलेला नसतो. त्यामुळे काय होतं, अरे 60-70 द्यायचे आहे, 60-70 तरी येणार आहे. मी काय 20 लाखाची उडी घेतली, भले 18% मी घेतली काय आणि 24% घेतली काय फरक पडतो. माझे तर पैसे येणार आहेत ना, 60-70 लाख रुपये येणार आहेत. पण तुमच्यासाठी तुमचे एम्प्लॉई थांबू शकतात, भाड्यावाला थांबू शकतो, डिपार्टमेंट थांबू शकतं. आणि हे सगळे सगळे आहेत ना, तुम्हाला हायर इंटरेस्ट पेनल्टी किंवा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. बिझनेसमॅनच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम काय येणार नाही. जर तुम्ही बिझनेस चालू करत असताना ह्या गोष्टी सुरुवातीपासून जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला किती मोठा फायदा होऊ शकतो. खूप डिसिजन घेताना फरक पडतो. काय करू शकता तर तेच तुमची क्रेडिट पिरियड आहे ती कमी करू शकता, वीकली पेमेंट फॉलोअप घेऊ शकता आणि अर्ली पेमेंट जर केलं, भले माझं मार्जिन जरी तुटलं तरी म्हणजे 2% 3% तुम्ही डिस्काउंट देऊ शकता, जेणेकरून मार्जिन जरी तुटलं तरी माझा कॅश फ्लोवरती इम्पॅक्ट होणार नाही. बरोबर आहे. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो अरे माझं मार्जिन तुटलं तर मी कसं सस्टेन करणार. पण जो आपण जे इंटरेस्टने पैसे काढलेले असतात, व्याजाने पैसे काढलेले असतात, त्याची जी कॉस्ट आहे ती कन्सिडर केली जात नाही. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यांनी जर ह्या गोष्टी जर चेंज केल्या तर त्याचा रिझल्ट काय होऊ शकतो, तुमचा कॅश फ्लो 4 ते 6 महिन्यामध्ये इम्प्रूव्ह होऊ शकतो आणि सगळं म्हणजे लोन्सवरती डिपेंड राहण्याची गरज नाही. पण या सगळ्याला आहे ना एक गोष्ट लागते ती म्हणजे फायनान्शियल डिसिप्लिन. आणि उद्योजक म्हटलं तर डिसिप्लिन खूप लांबची गोष्ट आहे. तुम्ही सांगता ना किती जण तुमच्या इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये फायनान्शियल डिसिप्लिन आहे. आता ज्याने हात वरती केले त्यांनी सांगावं प्रामाणिकपणे की त्यांना कॅश फ्लो मध्ये कधी प्रॉब्लेम आला, कधीच नाही, आला तुम्हाला कधीच नाही. आणि जी लोक फायनान्शियल इनडिसिप्लिन आहे त्यांनी सांगावं की त्यांना कॅश फ्लो मध्ये प्रॉब्लेम नाही आला. समजतं किती किती हा टॉपिक डिटेल आहे. हा टॉपिक 2 तासाचा 1 तासाचा नाही, लिटरली याच्यावर 2-2, 3-3 दिवस बोलताय. एवढा मोठा टॉपिक आहे. आपण फक्त काही पॉईंट्स घेतो जेणेकरून तुम्हाला रिअलायझेशन झालं पाहिजे की आपल्या बिझनेसमध्ये आपण काय काय गोष्टी घेतल्या पाहिजे. येस. महिन्याला साधारणतः तुमचं ब्रेक इव्हन काय आहे ना हे तुम्हाला जर किमान माहिती असेल ना तर महिन्याला तुमचं एवढं इन्कम आलंच पाहिजे तुम्ही जगण्याकरता. म्हणजे बाकी मजा करण्याकरताचा भाग वेगळा. अनेक लोक पैसे आले ना की तो प्रॉफिट समजतात आणि खर्च करतात आणि नंतर खर्च करायची वेळ येते तेव्हा पैसे पूर्ण. सो ते गणित तुमचं नक्की पाहिजे की ब्रेक इव्हन. आणि ब्रेक इव्हनवरती तुम्हाला तुमचं गणित माहिती पाहिजे की महिन्याला ब्रेक इव्हन काय आहे तुमचं. म्हणजे हा सगळा खर्च जाऊन सर म्हणजे याचा अर्थ नेमका काय, कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो. सिंपल टर्म मध्ये. येस सर. बऱ्याच वेळा प्रोप्रायटरशिपमध्ये हे प्रॉब्लेम जास्त होतात की प्रोप्रायटर स्वतःला एम्प्लॉई समजत नाही. तुम्ही जे पेमेंट करतो पण स्वतःचं जे महिन्याला एक पेमेंट घ्यायला लागतं. म्हणजे मी जर आज नोकरी केली कुणाकडे तर मला 50,000 लाख रुपये 2 लाख रुपये 5 लाख रुपये जो काही पगार मिळाला असता तो पगार आपल्या बिझनेसमधून तो काढतच नाही.
त्यामुळे होतं काय, प्रोप्रायटरशिपमध्ये त्याला वाटतं हा प्रॉफिट आहे, मग घरचे सगळे एक्सपेन्सेस, गाडीचे हप्ते, इन्शुरन्स, मुलांची फीज किंवा हे सगळे पैसे त्यातूनच पे आउट केल्यामुळे बिझनेसचा जो आउटफ्लो आहे तो लक्षात येत नाही आणि महिन्याची बॅलन्स शीट जोपर्यंत तो बनवत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही. जेव्हा त्याला कळतं की ह्या महिन्यात मी 3 लाख रुपये लॉसमध्ये आहे, तेव्हा तो आपले जे ऍक्च्युली काय होतं आउटस्टँडिंग आहे ना, हा प्युअर प्रॉफिट असतो. कारण त्यातून तुम्ही सॅलरीज दिलेल्या असतात, टॅक्स केलेला असतो, जीएसटी सगळं पे केलेलं असतं. प्युअर प्रॉफिट म्हणजे जर अरुण देशमुखकडे 3 लाख रुपये माझे आहेत, ते प्युअर प्रॉफिट माझं अडकून आहे त्यांच्याकडे. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की हे जी अमाऊंट आहे ही अमाऊंटवरती तुम्ही फोकस केलं पाहिजे. मॅक्झिमम ठिकाणी हीच बोंब होते आणि आपल्याला वाटतं मी म्हणेन 15-20 करोडचा टर्नओव्हर करणारा माणूस ज्याला माहिती नाही कॅश फ्लो आणि काय चाललंय कंपनीमध्ये, आणि वडापावचा धंदा करणारा माणूस ज्याला माहिती मी रोजचे 10,000 रुपये घरी घेऊन जातोय, माझा हा फायदा आहे, तो वरचढ असतो अशा ठिकाणी. कारण त्याला माहिती रोजचे मला पैसे किती येतात. जो 15-20 करोड रुपयाचं काम आणण्यामध्ये बिझी असतो, आपले पैसे किती अडकले आणि लोकांकडे आपले पैसे म्हणजे हक्काचे पैसे, नवीन काम मिळवण्यापेक्षा अडकलेले पैसे काढणं सगळ्यात सोपं आहे. ते केलं पाहिजे पहिलं. बरोबर आहे. त्याच गोष्टी आपण डिटेल्समध्ये डिस्कस केल्या आणि किती इम्पॉर्टंट आहे. जसा जसा तुमचा बिझनेस वाढत जातो आणि जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. दुसरी केस स्टडी आहे, आपण एक रेस्टॉरंट बिझनेस बघतो. बऱ्याच वेळेला असं होतं, रेस्टॉरंट बिझनेसमध्ये असं वाटतं की खूप चांगला इन्कम आहे, पण किती रेस्टॉरंट आतापर्यंत सस्टेन झाले, त्याच्यामध्ये एक हेवी इन्व्हेस्टमेंट आहे. बरं मला सांगा सस्टेन का होत नाही, कोण सांगू शकाल? नवीन प्रॉब्लेम्स येतात. ब्रेक इव्हन अजून बऱ्याच वेळा, पण तिथे असं आहे ना, रोकडा कॅश भेटते ना रोजच्या रोज. पण ROI त्याचा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट कधी येणार याचं माहिती पाहिजे की वर्षभरानंतर माझं मुदत भेटणार आहे किंवा माझ्याकडे काय अमाऊंट आहे, गुंतवलेले पैसे 5 करोड 2 करोड जे काय घातलेले आहेत ते पैसे मला रिकवर कधी होणार, आणि ते बाहेरून फंडिंग घेतलं असेल तर ते व्याजासकट जोडलं पाहिजे. तर घरचे पैसे टाकले की म्हणून त्याचे व्याज पण पकडत नाही. पण रेस्टॉरंट बिझनेस आपल्यासाठी म्हणजे आणि अनेक पॅरामीटरवरती अवलंबून असतं. म्हणजे एक हॉटेल कुठच्या तरी एका तो जो तयार करणारा जो असतो त्याच्या जीवावरती असतो. तो समजा त्याला दुसऱ्या हॉटेलने हायर केला आणि तो निघून गेला तर जे साधा मसाला डोसा बनवणारा व्यक्ती बदलला हे त्या ग्राहकाला कळतं, अरे यार डोसा नीट नाही, मग तो हॉटेल बदलतो. म्हणजे अनेक कारण आहेत. अनेक कारण आहेत. पण सुरुवात करताना एका उद्योजकाच्या डोक्यात काय कल्पना आहे? सगळ्यात पहिलं लहानपणापासून आपल्याला आपण बघत असतो की याला पटकन खाल्ल्याने पैसे दिले आणि प्रत्येकाची इच्छा असते की माझं आयुष्यात एकदा तरी हॉटेल असावं. असं तर त्याला माहिती काय नसते पण त्याला हॉटेल असावं अशी त्याची जाणीव म्हणजे बऱ्याच वेळेला उद्योजकाने आपण प्रत्येक वेळेला आपल्या बिझनेसमध्ये उतरलो, ते का उतरलो तर आपल्याला असं वाटतं ना की याच्यामध्ये जेवढं दिसतं तेवढं, म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे बिझनेसेस याच्यावर म्हणजे इन्स्टंट कॅश भेटतो. रेस्टॉरंट म्हणा किंवा मॅडम डॉक्टरमध्ये आहेत म्हटल्यावर त्यांच्या पेशंटकडून इमिडिएटली कॅश भेटतो, बरोबर आहे. मग अशा वेळेला आपल्याला वाटतं की आपले तरी पैसे अडकणार नाही, कुठे काय अडकण्याचं काही चान्सच नाही, आणि आपल्याला कॅश फ्लो मेंटेन काय करायची गरज. तर त्याच्या पुढे हे कारण आहे की समजा 150-200 कस्टमर येत असतील, महिन्याचा रिव्हेन्यू असेल, खूप चांगला असेल, गुड लोकेशन आणि डिमांड आहे, या बेसिसवरती आपण डिसिजन घेतो. पण प्रॉब्लेम्स कुठे होतात? हाय रेंट, हाय सॅलरी, रॉ मटेरियल, वेस्टेज आपण बरेच वेळेला कन्सिडर करत नाही. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये 30% टाईम 30% पोर्शन असतो तो वेस्टेजमध्ये होत असतो. मग प्रॉब्लेम्स कुठे येतात? डेली कॅश ट्रान्झॅक्शनच नसतं. आज गल्ल्यामध्ये किती पैसे आले, उद्या किती खर्च द्यायचे आहेत, देणाऱ्यांचे म्हणजे व्हेजिटेबल्सवाल्यांचे 30-30 दिवस 60-60 दिवस आपण पैसे अडकवतो. एखाद्या वेळेला अचानक द्यायची वेळ येते, त्यावेळेला म्हणजे आफ्टर ऑल काय, जर तुम्ही ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये फाइंड आउट करू शकला नाही की माझ्या या बिझनेसमध्ये नेट इन्फ्लो किती आहे, तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यात सगळ्या गोष्टी आपण हे या गोष्टीमध्ये म्हणजे रेस्टॉरंटमध्ये काय झालं तर फिक्स कॉस्ट खूप जास्त आहे. रेस्टॉरंटमध्ये जास्त करून रेंट आणि सॅलरी खूप हाय असतात, त्याच्याबरोबर फूड वेस्टेज असतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत. कॅश इम्पॅक्ट होतो, त्याच्यामध्ये ट्रॅकिंग ठेवता येत नाही, मेनू प्राइसिंग वगैरे, म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी सांगितल्यात. या सगळ्या गोष्टी तुम्ही कंट्रोलमध्ये आणू शकता. ते म्हणजे जर तुम्ही डेली अकाउंटिंग केलं, डेली कॅश ट्रान्झॅक्शन मॉनिटर केलं तर. म्हणजे मला असं वाटतं ना की छोट्या रेस्टॉरंट ओनर पण आहेत ना, हे मॉनिटर करत असेल की किती आले किती गेले, आणि त्याच्यानंतरला त्याला माहिती पडतं. मग एखादा 3 महिने 6 महिन्यानंतरला आपल्याला एक डिसिजन घ्यायला
की आपण एक्सपान्शन करू शकतो, थांबायला पाहिजे का हाय त्याला मेंटेन केलं पाहिजे. हे जर आपण फक्त म्हणालो की डेली बेसिसवर पैसे येतात, मॉनिटर नाही केले, कॅश फ्लो मॅनेजमेंट नाही केले, तर तो प्रॉब्लेम होतो. सेम इलेक्ट्रॉनिक म्हणजे रिटेल शॉप पकडले, रिटेल शॉपमध्ये पण असंच बरेच वेळेला होतं, उधारीवरती आपण बऱ्याचसा माल देतो. इलेक्ट्रॉनिक्स हा शब्द काढा, फक्त रिटेल शॉप आहे इथे. उधारीवरती माल देतो, उधारी परत येत नाही, मग त्याच्यासाठी बँकेकडून पैसे घेतो, सॅलरी आणि या सगळ्या गोष्टी आपण दिल्या. सेम बिझनेसमध्ये फक्त बिझनेसचे कॅटेगरीज वेगळे आहेत, पण प्रॉब्लेम सेम आहे. मग भले त्याची कॅश असेल, क्रेडिटवरती असेल, तुम्ही जर कॅश फ्लो मेंटेन नाही करू शकला तर प्रॉब्लेम. बर, मला विचारायचं आहे की सगळे उद्योजकांना की तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल आहे. येस येस. कन्सल्टंट्स प्रोफेशनल्सला तर विचारायची गरज नाही. पण बाकीच्यांना वाटतं अरे येस येस असं जरा strong. येस. मग प्रॉफिटेबल आहे, पण तुमच्या बिझनेसमध्ये कॅश शॉर्टेज आहे. नियोजन नाही. आणि हे सेशन बघितलं नो कॅश शॉर्टेज. प्रॉब्लेम समजतो तुम्हाला. सुरुवात करून एखाद्या छोट्या प्रॉब्लेम पासून सुरुवात होते आणि हाच प्रॉब्लेम ज्यावेळी CCOD पर्सनल लोन्स वाढत जातात, नियोजन नसतं पैशाचं, त्यावेळेला हे प्रॉब्लेम्स मोठे होत जातात. आणि मग एका लेवलला गेल्यानंतरला मग बिझनेस कोलॅप्स काय होतात. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे CCDची केस स्टडी. CCDच्या केस स्टडीमध्ये तर त्यांनी स्वतःला शूट करून घेतलं का, तर ओव्हर पडलं. सगळ्यात मोठी केस स्टडी MD स्टुडिओ. किती मोठे एम्पायर होते, छोट्या गोष्टी आहेत त्या. पण या लोकांना कॅश मॅनेजमेंट जमलं नाही, कॅश फ्लो मॅनेजमेंट जमलं नाही. मग तुम्ही विचार करा, एवढी मोठी लोक फेल होऊ शकतात, त्यांच्याकडे काही एक्सपर्टीज नाही. म्हणजे याचा अर्थ काय की आपण जेवढ्या पद्धतीने आपल्या बिझनेसकडे बघायला पाहिजे. जसं बरेच लोक बोलतात ना की बिझनेस शोधायला आपण बऱ्याच वेळेला बाहेर जातो, पण बिझनेस मेंटेन करण्यासाठी तुम्हाला बिझनेसमध्येच बघावं लागणार, प्रत्येक वेळेला बघावं लागणार माझं चुकतंय, माझे स्टेटमेंट्स काय. याच्या वेळी मला वाटतं बिस्टॉकमध्ये राहुल सरांनी ती शीट दाखवली होती बघा, कोण पण होतं त्यांना माहिती असेल बिस्टॉकमध्ये. तर त्या शीटमध्ये किती इम्पॉर्टन्स आहे. जर तुमचा असा काही प्रॉब्लेम असेल, फायनान्शियल रिस्ट्रक्चर करायचं असेल, तर तुमच्या डोळ्यासमोर ती शीट असलीच पाहिजे. रोज उठून तुम्ही बघा, तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी दुसरा कोण येणार नाही, तुम्हीच सॉर्ट आउट करू शकता. तर तुमच्या बिझनेसला सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितले कुठे कुणाला. आता मी माझा फायनान्शियल एक्सपर्ट म्हणून मी तुम्हाला सांगेल की सर प्रॉब्लेम झाला, हे घर आहे ते विका, पण त्या घराबरोबर तुमची इमोशन जोडलेले आहेत ना. मी फक्त डिसिजन देऊन चालणार का. विकताना किती प्रॉब्लेम्स येतो हा प्रत्येक माणसाला इंडिव्हिज्युअली माहिती आहे. पण त्याच्यामुळे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्याकडे स्वतःकडे खूप सारे सोर्सेस आहेत. मी एक केस स्टडी सांगतो. फायनान्शियल रिस्ट्रक्चर करत होतो आणि त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड खूप चांगला होता. हार्डली आहे ना 50 लाखासाठी त्याची सगळी गोष्ट अडकली होती. किती 50 लाखासाठी. फॅमिली बॅकग्राऊंड एवढा चांगला होता, चुलत्यांची मुलं वगैरे चांगली सेटल. प्रॉब्लेम काय होतं, इगो होतं. 15 वर्ष बिझनेस करतोय ना, मग पैसे कसे मिळवायचे. म्हटलं त्या 50 लाखाला त्यांनी जवळजवळ 20% हिशोबाने मार्केटमधून पैसे उडी शकतो. आणि 20% जवळपास म्हणजे तुमचे 1 लाख रुपये आउटफ्लो होता, ज्याच्यामध्ये तुम्ही मुद्दल फेडतच नाही, फक्त व्याज फेडता. त्यांना जेव्हा मी बसलो आणि त्यांना सांगितलं अरे तुमची फायनान्शियल फॅमिलीची स्ट्रेंथ किती मोठी आहे. लिटरली तुम्ही जावा. त्यांनी चुलत्यांना सांगितले, चुलत्यांच्या मुलांना सांगितले, भावांना सांगितले आणि लिटरली 6 महिन्यामध्ये ते 50 लाख रुपये उभे झाले. 1 लाख रुपये आउटफ्लो 7व्या महिन्यापासून बंद झाला. याचा अर्थ काय. उत्तर कोण चांगली शोधू शकता, तुम्ही शोधू शकता. तुमचे रिलेटिव्ह आहेत, मित्र आहेत. बरेच वेळेला बँका चांगल्या पद्धतीच्या स्कीम देतात. जर तुम्ही त्याच्यावर सतत फोकस केला ना, तर याच्यातून तुम्हाला बाकी कोण दुसरा बाहेर काढणार नाही. तो फक्त ॲडवाइस द्यायचं काम करतो. आम्ही जरी झालं तरी आम्ही ॲडवाइस देऊ, पण ते ॲडवाइस तुमच्या प्रत्येकाच्या बॉडी लँग्वेजप्रमाणे, तुमच्या बिझनेसप्रमाणे किती ॲप्लिकेबल होईल ते माहिती नाही ना. तुम्हाला ते कितपर्यंत अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला स्वतःला बघावं. कनेक्ट होतो ना मी सगळ्यांना. येस येस. जर अशी सिच्युएशन तुमच्या बिझनेसमध्ये असेल तर तुम्ही काय करा. मगाशी ज्या सिच्युएशन सांगितल्या त्या जर तुमच्या बिझनेसमध्ये आल्या तर तुम्ही काय करा. दीपक पात्रेला बोलले. सर मी आत्ताच सांगितलं, कॅश फ्लो मॅनेजमेंट करायला चालू करा. तुम्ही तुमची उत्तरं शोधा. कन्सल्टंट म्हणून मला बोलवा, मी काही तुम्हाला
ओपिनियन देईल, पण डिसिजन तुमच्या हातात आहे. बरोबर का नाही? बरोबर. त्यामुळे याचा विचार करा. जर बिझनेस ग्रोथ स्टेजला आहे, एक्सपान्शन 2x 3x मध्ये होत आहे, तर याचा अर्थ आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं गरजेचं आहे. तर त्या एक्सपान्शनच्या नादामध्ये कॅश फ्लो निगेटिव्ह जर झाला तर फुकटची हेडेक होणार, फॅमिलीला वेळ देता येणार नाही, सगळं टेन्शन घेणार आणि मग विजय माल्यासारखं काहीतरी गोष्ट जमलं. प्रॉब्लेम्स तेच होते. क्रेडिट सायकल खूप जास्त होती, कॅश गॅप खूप मोठा होता, मिस्टेक, टू मच क्रेडिट गिवन, कॅश फ्लो प्लॅनिंग, नो स्ट्रिक्ट फॉलोअप, सॉल्युशन्स, हे सगळं दिलं आहे. आपण याच्यावर डिस्कस केलेलं आहे. आता याच्यासाठी काय करावं लागेल? कलेक्शनवरती काम करावं लागेल, ॲडव्हान्स पेमेंट्सवरती काम करावं लागेल. अननेसेसरी कॉस्ट आहे. एखाद्याचं कॅश फ्लो निगेटिव्ह असेल ना तर त्याला ॲक्सेप्ट करा. मी माझ्या लाईफमध्ये ॲक्सेप्ट केलं आहे, माझं कॅश फ्लो निगेटिव्ह आहे. मग माझ्या ज्या काही गोष्टी आहेत, अननेसेसरी जे कॉस्ट आहेत ना, कट करायला शिका. कुणाच्या तरी दबावाखाली येतो आपण, कुणाच्या तरी सिच्युएशनमध्ये येतो. मग कुणीतरी एखादा कोर्स लॉन्च केलाय, काहीतरी लॉन्च केलाय, मग मी याला नाही कसं म्हणू, मग आपण 20,000 टाकतो, 25,000 टाकतो, नाही म्हणायला सांगतो. कारण शेवटी बघा, तुम्हाला सिच्युएशन मधून कोण काढणार आहे? बरोबर आहे. मग एखाद्याने एखादा प्लॅन सांगितला, एखादी कुठली तरी गोष्ट सांगितली, नाही म्हटलं नाही, तुम्ही कुणाच्या तरी प्रेशरमध्ये येऊन, रिलेशनमध्ये येऊन किंवा स्वतःची पर्सनॅलिटी मेंटेन करायच्या नादामध्ये हो म्हणायला प्रॉब्लेम कुणाला येणार? त्यामुळे जर अशा गोष्टी घडत असतील तर वेळेवर थांबा. मला माहिती नाही, हा माफी सगळ्यांना सल्ला दिलेला आहे, इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचा गोष्ट आहे. शेवटी हेच आहे. प्रॅक्टिकल ॲक्शन काय? लवकर पेमेंट देत असतील त्यांना डिस्काउंट्स द्या. जर तुमचा कॅश फ्लो निगेटिव्ह असेल तर अनलिमिटेड क्रेडिट्स देऊ नका. मग मित्र असतील, नातेवाईक असतील, चांगले रिलेटिव्स असतील, चांगले बिझनेसमॅन असेल, त्यांना क्रेडिट देऊ नका. जर माझा कॅश फ्लो बिघडला असेल तर बाबा तू पेमेंट केला, आज टायपॉनच्या केसमध्ये 30,000 50,000चा एक लॅपटॉप दिला आणि 15 दिवस महिन्याभरानंतर पेमेंट दे म्हणून जर असं म्हणालो तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्याच्यामुळे मग रिलेशन तुटले तरी चालेल, कारण आपल्याला वी आर अ बिझनेसमॅन, आपल्याला बिझनेस मेंटेन करायचं. त्यासाठी मग बिझनेसमॅनच्या त्या ह्याच्यामध्ये या आणि ज्या ज्या बिझनेससाठी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या इम्पॉर्टंट गोष्टी करा. फक्त दुसऱ्याने काहीतरी सांगितलं आहे, कुणाचा तरी ऑरा मोठा आहे, मग यांच्याकडे पेमेंट कसं मागू, काय मागू, ह्या सवालावरती राहिला तर कदाचित भविष्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि 3 ते 6 महिन्याचे बट ऑफ द जसं मनोज सर किंवा त्यांचे पार्टनर महेश सर सांगतात की 3 ते 6 महिन्याची बफर तुमच्याकडे असलीच पाहिजे, 6 महिन्याचं प्लॅनिंग असलंच पाहिजे. नसेल तर कॉस्ट कटिंगवरती काम करा. मग अननेसेसरी एक्सपेंडिचर, अननेसेसरी ट्रिप्स, प्लॅनिंग वगैरे ज्या काही गोष्टी असतील ते त्याच्यावर कॉमन कॅश फ्लो किलर्स काय काय आहे? द ग्रोथ हा एक प्रॉब्लेम आहे. ग्रोथ, जसं मगाशी म्हटलं, 2x 3xच्या नादामध्ये आपण ग्रोथकडे लक्ष देतो, एक्सपेन्सेसकडे लक्ष देत नाही, निगेटिव्ह कॅश फ्लो होत जातो, बर्डन वाढत जातो. आणि लिटरली आहे ना, मी एवढ्या लोकांची जर्नी बघितलं आहे की त्यांनी सुरुवात केली आहे 5-10 लाखाच्या टर्नओव्हरपासून, आज 5-5, 10-10, 15-15 करोडचं टर्नओव्हर झालं, 20 करोडचं टर्नओव्हर. पण अजूनही ना फायनान्शियल ट्रॅकमधून बाहेर पडायला त्यांना रस्ता दिसतो. आणि चांगले प्रोफेशनल अडकले, बरेच लोक अडकले. आज तुम्ही हे तर ऐकलं असेल की जेवढं आपल्या अख्ख्या जगामध्ये जेवढं इन्कम नाही त्याच्यापेक्षा डेट आहे सगळ्या जगामध्ये. त्याचा अर्थ काय? तर कुठे ना कुठेतरी लाईफस्टाईल मेंटेन करण्याच्या नात्यामध्ये ना आपण आपले कॅश फ्लो चुकीचे हे करतो. लेट इनव्हॉइसिंग करू नका. बऱ्याच वेळेला असं असतं ना, हा सर काम केलं ना, हा तुमचं ना बिलिंग मी करतो, थांबा करतो. अरे पैसे आपले आहेत, समोरचा माणूस पे करायला, पण त्यालाच आपण कधी ना कधी तरी चुकीच्या सवयी लावून टाकतो. का? अरे अमोल सर आहेत, त्यांनी सांगितलं आहे बिल करतो. का? बिझनेसमॅन आहे, तुमचं जर सर्व्हिस झाली, डिलिव्हर झाली की दुसऱ्या दिवशी बिल झालं पाहिजे ना तुमचं. इन्व्हेंटरी, बऱ्याच वेळेला असं होतं की काही गोष्टींचा स्टॉक आपल्याला गरजेचा नसतो, कधीच आयडेंटिफाय करत. माझ्याकडे कितीतरी बिझनेस आहे, बघतो ना स्टॉक कोरोनापासूनचा पडतो. अरे नसेल वापरायला, जर तुमची इन्व्हेंटरी 1 लाख रुपये पडली असेल, तुम्ही 40,000 50,000 लिक्विडेट करा. त्याला काही कमी अमाऊंटमध्ये काढून टाका, पण त्याच्यामुळे तुमचं कुठेतरी व्याज आहे, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही अपॉर्च्युनिटी लॉस करता ना. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आता समजा 10 लाखाची
इन्व्हेंटरी पडले, आज मला समजा तिला 8 लाखाला काढायला जर आलं, मी काय म्हणतो अरे 2 लाख रुपये माझे नुकसान होतं, पण जर मी 8 लाख रुपये काढून तेच जर मग चांगल्या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट केलं तर 10-12% मला इंटरेस्ट किंवा काही ना काहीतरी भेटू शकतात ना रिटर्न्स. याच्यावर विचारच करत नाही. एकेकाचा स्टॉक तर एवढा असतो, त्याच्या महिन्याच्या सेल्सपेक्षा डबल ट्रिपल पट्टीने स्टॉक असतो. मेंटेन करायची गरज आहे. एक्सेसिव्ह ओव्हरहेड्स, ॲसेलरेटिंग इन्फ्लोवरती काम करा, जास्तीत जास्त पैसा कसा येईल त्याच्यावर विचार करा. जिथे क्रेडिट थांबवता येईल, तुम्हाला सांगा ना, एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत, कुठल्या मोठ्या कंपन्यांचं पेमेंट 45 डेजच्या आतमध्ये येतात का नाही येत? एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत. कारण ती लोक मार्जिन्स आणि ते इन्व्हेस्टमेंट्स याच्यामध्ये त्यांचं मॅनेजमेंट खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे 45 डेज सारखं जर तुम्ही कुणाला तरी थांबवू शकत असाल पेमेंट द्यायला, तर त्याला थांबवा. पण तुमचे रिसिव्हसाठी 45 डेजची गोष्ट अडवू नका. गेट पेड बिफोर वर्क, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ठीक आहे. निगोशिएट टर्म, हे सगळं आपण बोललो, लीज वर्सेस माय वगैरे ते सगळं. सो हे सगळ्याचं कन्क्लुजन काय? रेव्हेन्यू इज व्हॅनिटी, प्रॉफिट इज सॅनिटी आणि कॅश इज द, सो कॅश इज द किंग.